The man who won't go away. जो मनुष्य जाणार नाही. Every man comes to go away. प्रत्येक मनुष्य तर जाण्यासाठीच येतो. We are here for some time. काही वेळच या पृथ्वीवरती आपण सगळे असतो. But here, पण इथे मात्र this man who didn't come to go away, हा मनुष्य जो जाण्यासाठी आला नव्हता, he came to stay. तो राहायलाच आला होता. He belongs to this place. कारण की तो या जागेच्या मालकीचाच होता. He belongs to this world. या जगाच्या मालकीचा तो He आहे. is the owner of this world. या जगाचा तो मालक आहे. He is the master of this world. या जगाचा तो धनी आणि प्रभू आहे. How can you say away with him? आणि तुम्ही कसं काय त्याला जायला सांगू शकता? You may go away, तुम्ही जाऊ शकता कदाचित, but he will not go पण तो away. नाही जाणार. Who is this हा कोण आहे that will never go away? जो कधीच जाणार नाहीये तर कायमचा राहणार आहे? He is Jesus. येशू आहे. हा येशू आहे किंवा हे येशू आहेत. He is Jesus. हे येशू आहेत. He didn't come to go away. जाण्यासाठी ते आलेच नव्हते. He came to stay. येशू राहायलाच आले होते. Rome wanted to do away with this man. रोमी साम्राज्याला आणि रोमी देशाला हा येशू नकोसा झाला होता. Why did they put him on the cross? का येशूंना त्यांनी वधस्तंभी खिळलं, टांगलं, मारलं? Because कारण the people said, लोक म्हणाले away with him, की बास आता ह्याचं बंद करा, ह्याला काढून away लावा, with him. त्याच्यापासून लांब राहा, त्याला काढून लावा. Twice they said, आणि दोनदा म्हणाले away with him, की त्याच्यापासून लांब राहा, आता बास झालं, away with him. बास त्याच्यापासून लांब आता. That means याचा अर्थ let us not see his face again. आपण त्याचा चेहरा परत पाहायचा नाही. The Roman government put a seal. रोमी साम्राज्याने सील लावून टाकलं येशूच्या Nobody can कबरेवर. open that grave. की आता ही कबर कोणी उघडू शकत नाही. येशू मेलेले आहेत, वारलेले आहेत, गेलेले आहेत. And they thought, आणि त्यांना असं वाटलं his glory is की gone. आता येशूंमधलं वैभव गौरव सगळं गेलेलं आहे. But can the Shekinah glory be पण extinguished? शकाना गौरव कधी विझू शकतो का येशूंमधला? Can the light of the world ever be extinguished? जगाचा प्रकाश कधी विझू शकतो का? If God dies, जर देव मेला the world dies. तर जग मरतं ना रे. Because Jesus is God. कारण येशू देव आहेत आणि देव मेला तर जग मेलं. जग म्हणजे माणसं आणि आपण आहोत माणसं. Amen. Instead, something else happened. उलट पक्षी आणिच काहीतरी झालं. They all slept very peacefully on that Friday night त्या शुक्रवारच्या रात्री ते सगळे अगदी शांतीनं झोपले and Saturday night. आणि शनिवारच्या रात्री सुद्धा. But पण that was the only best sleep they could get for 2 days. 2 दिवसच त्यांना ती उत्तम झोप मिळाली. After that, त्याच्यानंतर they would have sleepless nights. त्यांना परत रात्रीची झोप उडणार. Because कारण on that first Sunday, त्या पहिल्या रविवारी, Easter Sunday, ईस्टरच्या रविवारी Jesus rose from the येशू dead. परत जिवंत झाले ना. ते म्हटले असतील अरे डोक्याचा ताप परत आला. This is the man who won't go away. हा जो माणूस आहे तो कधी जाणार नाहीये. He will bury everyone, but he will not be तो buried. प्रत्येकाला पुरेल पण स्वतः नाही जाणार. He will send everybody to the funeral, but he will not. सगळ्यांना मैतीला पाठवेल, सगळ्यांची मयत लावेल पण स्वतः नाही जाणार. Never. कधी नाही, कधी Because नाही, he कधी said, I नाही. am the resurrection and the life. कारण की तो माणूस म्हणालाय की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. You are asking the wind to go away, you will अरे die. तू हवेला म्हणतोय निघून जा, तू वाऱ्याला म्हणतोय निघून जा, मरशील ना. Jesus is the wind that gives you life and breath. येशू अशी हवा आहे की जी तुला जीवन आणि श्वास देतात. He will never go away. येशू नाही कधी जाणार. Jesus said, येशू म्हणाले heaven and earth shall go away, स्वर्ग आणि पृथ्वी निघून जाईल but my word shall never go पण मी away. दिलेला शब्द कधीही निघून जाणार नाही. मी बोललो म्हणजे झालं. Who is the word of God? कोण आहे हा देवाचा शब्द? Jesus. येशू. I've heard of a man called Jesus. They who said away with him, they are buried and gone. ते सगळे म्हणाले की येशूंपासून आता लांब ते सगळे स्वतः मेले आणि गेले. But Jesus is still पण alive. येशू अजून जिवंत आहेत. He is still alive. येशू अजूनही जिवंत आहेत.
Where मी my जात नसतो. people are, there I shall be. जिथे माझे लोक आहेत तिथे मी असणार. All over the world, the churches are gathering on my name. अख्ख्या जगामध्ये चर्च आणि चर्च मधले लोक माझ्या नावात जमा होतात. How can I go मी away? कसं काय निघून जाणार? They are looking to ते me. माझ्याकडे बघून जगतायत. They find strength in me. त्यांना माझ्याकडून ताकद मिळतीये. हालेलुया. Jesus changed the whole scenario. येशूंनी संपूर्ण चित्रच बदलून टाकलंय. Jesus' impact was greater after his death than during his lifetime. येशूंची छाप तर मृत्यू पश्चात जास्त पडली. त्यांच्या जीवनाच्या कारकिर्दीत जी पडली होती त्याहूनही जास्त. Yes. Crowds followed him. गर्दीच्या गर्दी येशूंच्या मागे He चालायची. made history by healing everyone. येशूंनी इतिहास निर्माण केला सगळ्यांना आरोग्य देऊन. Amen. Nobody ever did that. कोणी असं कधी केलं नव्हतं. How can God permit a normal man to do such things? देव एखाद्या साधारण माणसाला अशी सगळी कामं करायची परवानगी कशाला देईल? God will say, देव म्हणेल he is becoming more famous than me then. हा माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ लागला मग आता. Unless he is God. तो देवच असायला हवा की जो एवढं सगळं करत गेला आणि करत आहे. He walked on water. पाण्यावर चालला. Who can walk on water? पाण्यावर कोण चालू शकतं रे? आपलं कोणी चालतं पाण्यावर? He raised the dead. मेलेल्याला त्याने जिवंत केलं. He was no ordinary man. तो साधा माणूस नव्हता. He was not ordinary. You persecute the Christians, you kill the Christians, but they will multiply. तुम्ही ख्रिश्चन लोकांचा छळ करा, तुम्ही ख्रिश्चन लोकांना ठार मारा, पण ख्रिश्चन लोक बहुगुणितच होतात. Because this man won't go away, we won't go away. कारण की त्यांचा तो माणूस जात नाही ना, म्हणून आम्ही जाणार नाही. If he does not go away, I will not go तो away. जात नाही तर मी जाणार नाही. माझे येशू आहेत तर मी पण आहे. He said, येशू म्हणाले, because I live, you Me. shall also live. है ना, मी जगत आहे म्हणून तुम्ही सुद्धा जगाल. बिकॉज आय लिव्ह यू कॅन सी टुमॉरो. Only he who came from heaven can take me to heaven. जो स्वर्गात ना आलाय तोच मला स्वर्गात नेऊ शकतो ना. Only he who came from heaven can speak heavenly things. जो स्वर्गात ना आलाय तोच स्वर्गीय गोष्टी बोलू शकतो की Only नाही. he who has been in the bosom of the Father can speak about the जो Father. बापाच्या उराशी होता तोच बापाविषयी बोलू शकणार आहे की नाही. How foolish the people of the earth speak about the Father. पण पृथ्वीवरची माणसं किती मूर्खची बापाविषयी बोलणार. They have never met the Father. बापाला कधी भेटलीच नाहीये ती. And Jesus said, येशू म्हणाले, no man has seen God एकाही माणसाने देवाला पाहिलेलं नाही, at any time. कधीच नाही. Only he who is in the bosom of the Father, he revealed. जो देवाच्या उरापासून आला त्यानेच तुम्हाला प्रगट केलंय. He taught about dignity, he taught about compassion, he taught mercy. काय शिकवलं नाही येशूंनी? दया शिकवली, माया शिकवली, प्रेम शिकवलं, प्रतिष्ठा Forgiveness. शिकवली, क्षमा शिकवली, जगायचं कसं शिकवलं. He's called the friend of sinners. पाप्यांचा मित्र त्याला नाव पडलं. He enjoyed also life. मजाही केली, He used जीवनाचा to eat आनंद and drink with the घेतला, people. खायचा प्यायचा, लोकांसोबत बसून जेवायचा He lived before he was born. आणि जगण्या अगोदर जगला. जन्म घेण्या अगोदर पासून जगला. Who was like him? त्याच्यासारखं कोण आहे? His name is known in heaven. त्याचं नाव स्वर्गात ओळखीचं आहे. That's why when we pray here, answers come from heaven. आणि म्हणून इथून आपण प्रार्थना केली की स्वर्गातून उत्तर येतात. Whatever you shall bind on earth will be bound in heaven. तुम्ही जे काही इथे पृथ्वीवर बांधता ते स्वर्गात बांधलं जातं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.